नमस्कार मुलांनो. नमस्कार. चला तर आज आपण समानार्थी शब्द बघणार आहोत. तुम्ही तयार आहात का सगळे? हो. अगदी तयार आहात? हो. समानार्थी शब्द एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ, जसे आई, माता, जननी, आणि आपल्या समोर फळ्यावर वेगवेगळे शब्द दिलेले आहेत. छाया, जरा सांग बरं मला कमळचा समानार्थी शब्द. ये पाहू. शोध कुठे आहे? कमळचा समानार्थी शब्द आहे पंकज, अंबुज, नलिनी, पदम. खूप छान. चल आयुष, ये पुढे. तू सांग बरं पोपट. पोपटाचा समानार्थी शब्द सांग पाहू. कोणता आहे? रघु, शुक, कीर, कीर, रावा. खूप छान. सानिका, ये बरं. नयनचा शब्द सांग. नयनचा शब्द डोळा, नयन, समानार्थी शब्द नेत्र, खूप छान. चक्षु, लोचन. खूप छान. काय बघूया. स्वरूपी आहे. अग्नीचा समानार्थी शब्द सांग. कोणते कोणते शब्द मिळतात तुला पहा बरं. नल, पावक, विस्तव, वन्य. खूप छान. सॅम, ये बरं. धरतीचा शब्द सांग. समानार्थी कुठला आहे? शोध. त्या चार्ट मध्ये कुठे दिसतो का तुला? धरती. हा, धरतीचं चित्र पाहतोस. क्षिती आणि भूमी. खूप छान. चल, next अंतर्मुखी आहे बरं. नमस्कार हा शब्द शोध. कुठं दिसतो तुला? पहा बरं. इथं. खूप छान. वंदन. शोधून घे. वंदन, नमन, अभिवादन. खूप छान. खूप सुंदर. तू ये. चल. धरतीचा शब्द सांग. धरती, पृथ्वी कुठे दिसतोय? शोध भाऊ. इथे हा. पृथ्वी, धरती, भवन, शितू, भूमी. खूप सुंदर. चल, पडले. ये पाहू जरा. वृक्ष. वृक्षाचा समानार्थी शब्द सांग भाऊ. वृक्ष, तरु, वनस्पती, झुडूप. देश. तू सांग बरं. अरण्याचा शब्द सांग. अरण्य कुठे दिसतं? चित्र पहा बरं. इथं आहे. शोध. हा. अरण्याला काय काय बोलतात? जंगल, वन, गणिकान, कानन, विपिन. विपिन.